हॅलो गाईजनू, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले पण पावसाचं काय नावच नाही आहे. खूप ऊन आहे. म्हणून आज आपण रविवारचा दिवस आहे तर आपण फिरत फिरत आपल्या शेतात आलेलो आहोत. आणि इकडे जरा आल्यावर एकदम थंडावा वाटतोय. घरामध्ये तर एकदम ऊन आहे. तर तर आता आपण आपलं थोडं शेत एक्सप्लोर करूया आणि इकडचं तुम्हाला एकदा मी वातावरण दाखवतो आपल्या गावाकडचं. हे बघा, समोरच मस्त सावली आहे, झाडं बघा, फुल ग्रीनरी. आणि इथून आपण आलोत आणि एकदा आकाश बघा भाई, कोण बोलेल जून महिना एंडिंगला आला आहे. फुल ब्लू आकाश झालेलं आहे. आणि आता आपण इथून थोडं पुढे जाऊया, बघूया जरा आपल्याला काय आंबे भेटत आहेत का, थोडा रानमेवा काय भेटतो आहे का बघूया. आणि इथे मस्त वाडी वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आणि आपला हा व्हिडिओ बऱ्याच महिन्यांनंतर येतो आहे. आपली कन्सिस्टन्सीचं तुम्हाला माहिती आहे. सो आता ह्याच्यानंतर पुढे काय होणार आहे हे तर मी तुम्हाला सांगत नाही बसत आहे. आपण मस्त की एक्सप्लोर करूया. तर भावानं इथे छानपैकी असं सावली आहे ना, तिथून बाहेर जायचं मनच होत नाही की दुसरीकडे कुठे जाऊ आणि तिकडचं आपण एक्सप्लोर करूया. इथे मस्त सावली आहे, समोरच नारळाचं आपल्या झाड दिसतं आहे. भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत इथे. तर आता बघूया काय करायचं, पण मला या सावलीतून तरी निघायची इच्छा होत नाही. या सावलीसमोर आणि झाडांसमोर AC सुद्धा फिकी आहे. एवढी मस्त की हवा येत आहे आणि एकदम छान वाटते, थंडगार. तर जरा बघूया अजून आपल्याला काय काय चांगलं बघायला मिळते. इकडे थोडं तळंसुद्धा आहे पण त्याच्यामध्ये पाणी असेल असं वाटत नाही, कारण का तुम्हाला माहितीच आहे पावसाचा काही सीन चालू आहे. सो बघूया आपल्याला अजून काय गावातलं, आपल्या हे जंगला टाईपच आहे शेती पूर्ण. बघूया इथे आपल्याला काय काय बघायला भेटते. तर आता जस्ट आपण इथून आलोत आणि इथं फक्त सुरुवात आहे. आपल्याला इथून जायचं या साईडला पुढे आणि पुढचा तुम्हाला जो व्ह्यू बघायला भेटेल ना, एक नंबर. इकडूनच किती सुंदर वाटतंय. गावात आलं ना की हे प्रसन्न वाटतं. मग गावात लोक काय येतात त्याचं कारण हेच आहे, निसर्ग. आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. या साईडला सुद्धा शेती आहे, या साईडला सुद्धा शेती आहे आणि झाडं बघा केवढी आहेत. आणि इकडून छोटूसाच रस्ता आहे, तर आपण तिथून आता मध्ये जाणार आहोत. आणि या टायमात जेव्हा पाऊस पडेल ना प्रॉपर, तेव्हा इथे यायला मजा असणार आहे. आणि पायवाट बघा, फक्त छोटीशी पायवाट आहे. इथून बाईक्स वगैरे सुद्धा जातात कधी कधी शेतात. आणि या साईडला वाडी आहे मस्तपैकी. आणि ही आहे आपली शेती. तुम्हाला मी इथून मध्ये जाऊन दाखवतो. हे बघा, इथून अशी पायवाट आहे शेतीमध्ये जायला. सुंदर असं आहे. इकडे हलकी हलकी हवा येते आणि जेव्हा आपण सावलीतून झाडाखाली जातो ना, तेव्हा तर भाई एकदमच भारी. आंबे तर कुठेच दिसत नाही आहेत. बघूया आपल्याला आंबे भेटत आहेत का एक दोन तरी, एक चवीपुरता. आपण बाकी इकडचे आंबे तर भरपूर नेऊन खाल्लेत, ते तर मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. आज आपण ऑफ सीझनमध्ये आलेलो आहोत, कारण का पावसाची मेहरबानी, पाऊस तर काही येत नाही आहे. सो हे बघा, इकडे आहे आपलं आंब्याचं झाड आणि इकडे हे वेलची झाडाचा आंबा आहे. हे माझ्या काकाने मला सांगितलं होतं. इकडचे सुद्धा आंबे एक नंबर लागतात, पूर्ण वेलचीचा वास असतो. हे पुढे सुद्धा तिथे वाडी आहेत, इथे वाडी आहे. आता सध्या तरी आपल्या शेतामध्ये काय लागवड नाही करत त्यामुळे, पण भरपूर सारे फळांची झाडं आहेत जी पूर्वी लोकांनी लावली होती. म्हणजे आमच्या आजोबांनी किंवा त्यांच्या बाबांनी वगैरे अशी लावली होती. भरपूर सारी झाडं आहेत. आणि हे बघा, इथे पण बारकी बारकी फळं आहेत. आता मी सध्या त्याचं नाव विसरलो आहे. पण मस्त आहे की असं एक्सप्लोर करायला ना गावामध्ये मजा येते. त्याचसाठी तर आपलं चॅनल आहे गावचा पाटील. सो असं तुम्हाला गावाकडचा कंटेंट इथे बघायला भेटेल. आणि हे बघा, इथे किती फळं पडून खराब झालेत आणि अख्खी पायवाटेवर ही बघा ही अशी फळं पडलेली आहेत. तर आता सध्या तरी मी याचं नाव विसरून गेलो आहे, आपल्या डोक्यातून निघालं आहे. आणि समोरची बाहेर वाट बघा एकदा, काय रस्ता आहे, फुल जन्नत. हा हा हा, एक नंबर भाई. हे बघा, इथे केळीची सुद्धा झाडं आहेत. इकडे आपण आंब्याचं बघितलं, नारळीचं त्या साईडला बघितलं. आता इथून पुढे जाऊ, बघा वाडी, काय सुंदर वाडी आहे, प्रॉपर वाडी. आणि जेव्हा पाऊस सुरू होईल ना, तेव्हा इकडचं पाणी कसं जाते ना ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्याला ओळ म्हणतात. त्याच्यावर आता आपण उभे आहोत. इथून अख्खं असं शेताचं फुल पाणी भरते आहे, याच्या वरतून सुद्धा जाते. आणि इकडे अशी शेती आहे. सो असा सीन आहे. आणि पुढे एक दोन वाडी आहेत आणि आपल्याला विहीरसुद्धा बघायला भेटेल. तर पुढे जाऊया आता. तर आता आपण फिरत फिरत आपली जवळपास पूर्ण शेती बघून बाहेर निघालेलो आहोत. इथे एक छोटीशी विहीर आहे, पण त्या विहिरीमध्ये पाणी तर नसावं. आणि इथून एक रस्ता जातो तळ्याच्या साईडला, पण आता तिकडे जाऊन मतलब नाही, त्याचा पण एक वेगळा ब्लॉग बनवूया. हे बघा, इथे सुद्धा एक बारकी वाडी केलेली आहे. मस्त की फुलं वगैरे एक नंबर लागलेली आहेत. आणि मी तुम्हाला ना फणस दाखवतो. फणसाचं झाड, किती मोठमोठे फणस आहेत, ते तुम्हाला बघायला एकदम मजा येईल. या साईडला आहेत, बहुतेक ते आता काढले फणस.
भाई ते फणस काढले, पण काय फणस होते मोठमोठे, एक नंबर फणस होते. हे बघा तुम्ही, वाडी बघा फक्त, नारळ आहेत, फणसाचं झाड आहे, आंब्याची झाडं आहेत, भरपूर झाडं आहेत. आणि ही पायवाट एक नंबर. तर मी तुम्हाला बोललो होतो ना, या झाडाची जी फळं पडतात, जी आपल्या रस्त्यावर पडलेली आहेत, त्याचं मला नाव नव्हतं माहिती. तर हे जांबांचं झाड आहे, बारके जांबू असतात त्याचं ते आहे. मस्तपैकी झाड, खूप मोठं झाड आहे आणि जवळपास ते 30-40 वर्ष तर आरामात जुनं असणार आहे. आणि आपण इतका वेळ फिरलो इथे, वाटलं तर एकदम छान, पण इथे आपल्याला एकही फळ भेटलं नाही. कारण का आता मोस्टली रोज लोक येऊन जाऊन सर्व रानमेवा घेऊन गेले, आंबे वगैरे पण संपलेले आहेत. तर बघूया आपण आपल्याला इथे दुसरं काय भेटते आहे का. पण इकडे येऊन एकदम रिलॅक्स वाटतं आहे. काय शांतता आहे बघा ना तुम्ही, एकदा फक्त फील करा की इथे काय शांतता आहे. हो 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 हो, काय शांतता आहे, मस्त हवा आहे, पानांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, हेच तर आहे खरी गावाची सुंदरता. तर आपल्या अर्धा एक तासाच्या फेरफटक्यानंतर आता आपण निघूया घरी. पण त्याच आधी तुम्हाला मी एक गावची रिॲलिटीसुद्धा दाखवतो. जसं की तुम्ही त्या साईडला बघितलं भरपूर सारी झाडं आहेत, पण बाकीच्या ठिकाणी बघा जशी इथे झाडं कापलेली आहेत बऱ्यापैकी, तसं शेतमालकांनी झाडं कापलेली आहेत, त्याच्यामुळे थोडी या साईडला जास्त हीट आहे. पण तिकडे काय सुकून आहे भाई, काय हवा आहे. आणि इथे सुद्धा मस्त की वाड्या, जागोजागी आपल्याला वाड्या बघायला भेटतात. आणि जेव्हा पाऊस पडेल ना, तेव्हा इकडची ग्रीनरी जी असणार आहे नॉर्थ कोकणची, ती भाई कमाल असणार आहे, कमाल. आणि बघा अशी इथे घरं वगैरे आहेत. इकडे समोरच आपली मराठी स्कूल आहे, जी की 1ली ते 4थीपर्यंत आहे. तर आपण आता तुम्हाला तीसुद्धा दाखवतो मी. तसं आपलं तर व्हिडिओच्या शेवटावर आपण पोचलेलो आहोत. तर आपण आता तिकडेच क्लोज करूया आपल्या मराठी शाळेसमोर. ही बघा काय झाड आहे, आणि इकडे जे दिसतंय ना तुम्हाला समोर, ही कुली आहे. ही जर लागली तर मग माणसाची लागली. कारण का एवढी भयंकर खाज येते ना, काय सांगू तुम्हाला मी. सो असं आपण मस्त की फिरत आलो, छान वाटलं. आता जरा कुठेतरी 2 मिनटं बसूया आणि मग निघूया. तर जी तुम्हाला माझ्या मागे दिसते ती मराठी शाळा आहे, किती सुंदर मराठी शाळा आहे. आणि आता आपण थोडा वेळ इकडे बसलो होतो. आता बघूया इथून आपल्याला कुठे पुढे जाता येईल का. तर असा आजचा आपला छोटा सिंपल गावाकडचा व्लॉग, आपल्या शेताकडचा व्लॉग. गावाकडे दुपारची वेळ शेतामध्ये कशी असते हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला. पण आपल्याला थोडी फळं, आंबे, रानमेवा काय भेटला नाही, नाहीतर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं असतं. सो आजच्या या व्लॉगला आपण इथेच एंड करूया. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढे एकदम अमेझिंग लेवलचा कंटेंट येणार आहे. सो बाय बाय, गणपती बाप्पा मोरया.